वसमत विधानसभेचे आमदार राजूभाई नवघरे प्रतिष्ठानच्या वतीनं वसमत मॅरेथॉन स्पर्धेचं दरवर्षी आयोजन केलं। यावर्षीचं हे दुसरं वर्ष होतं आणि दुसऱ्या वर्षी आमदार राजू नवघरे यांनी येथे या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि या आयोजनानंतर आपल्यासोबत आहे चंद्रकांत उर्फ राजूभाई नवघरे। मला काय सांगाल, वसमत मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं, नेमका संकल्प काय? वसमत मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन मी सगळ्यात अगोदर 2001 मध्ये केलं होतं। मध्ये गॅप पडला आणि गेल्या वर्षीपासून पुन्हा सुरू झालेलं आहे। निश्चित याच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील आणि पूर्णच लोकांना, जे तरुण मुलं आहेत त्यांनासुद्धा व्यसनापासून दूर राहून व्यायामाची सवय राहिली पाहिजे। चालण्यानं, बोलण्यानं, फिरण्यानं जो व्यायाम होतो त्यामुळं त्यांनी आपलं शरीर कसून ते या पळण्याच्या शर्यतीमुळं, या मॅरेथॉन स्पर्धेमुळे त्यांना कोणतंही व्यसन लागत नाही। कारण ज्या माणसाला व्यसन असते ते पळू शकत नाही आणि त्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी तरुण पिढीला हा एक संदेश आहे की आपण वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे, आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून पोलीस भरती असन, मिलिटरी भरती असन, अग्निवीर असन, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, याच्यामध्ये सुद्धा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी व्यायाम आणि हे मॅरेथॉन स्पर्धा अत्यंत आवश्यक आहेत। त्या पद्धतीने आम्ही या वसमतच्या तरुणांना, युवकांना वळण लावण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी ठेवत असतो। या स्पर्धेमध्ये किती स्पर्धक सहभागी झाले होते आणि स्पर्धेचे उद्घाटक कोण होते? स्पर्धेचे उद्घाटक म्हणून आपल्या येथील सगळीच प्रतिष्ठित नागरिकांना बोलवलं होतं। सगळे नेते मंडळी होते, डॉक्टर्स होते, पत्रकार होते आणि महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मंत्रीसुद्धा इंद्रनील नाईक साहेबसुद्धा याच्यासाठी उपस्थित होते। त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले। 2024 तुम्हाला हॅपी गेलं, 2025चा काय संकल्प? माझ्यासाठी जन्मलो तेव्हापासून सगळे वर्ष सारखेच आहेत। निश्चित ज्या माणसाला समाजाची सेवा करायची असते आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, हमालांसाठी जे काही घटक वेगवेगळे काम करतात, या सगळ्या कष्ट करणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या जीवनामध्ये 4 दिवस सुखाचे यावेत यासाठी मला काम करायचं। एक शेवटचा प्रश्न आहे, बीड हत्या प्रकरणी मराठवाड्यातील आमदारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला अशी चर्चा आहे, नेमकं ह्या चर्चेत काय तथ्य आहे? जे आरोपी आहेत त्यांना अटक व्हायला पाहिजे, त्यांना फाशी व्हायला पाहिजे। आरोपी हा कोणी जरी असला तरीसुद्धा त्या प्रकरणामध्ये मी स्वतः जाऊन आलो संतोष देशमुख यांच्या घरी, त्यांच्या कुटुंबाचे। तिथले आम्ही सगळ्यांनी सांत्वनासाठी गेलो होतो। आपल्या मतदारसंघाकडून काही मदत करायची होती ती आम्ही त्यांना केली। पण मी एवढंच म्हणतो की ही जी प्रवृत्ती आहे ती ही बंद व्हायला पाहिजे। अशा प्रकारचे कुठेही कृत्य होऊ नये यासाठी आम्ही सगळेजण त्या संदर्भामध्ये सभागृहातसुद्धा आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे। अजून काय मागणी असेल ना बीड हत्या प्रकरणामध्ये? काही नाही, आरोपीला लवकरात लवकर अटक तर झालेलीच आहे, पण जे काही आरोपी राहिले त्याच्यातले त्यांना अटक झाली पाहिजे। त्यांना ज्या पद्धतीनं त्या माणसाचा अमानुष छळ करून त्याला मारले त्यामुळं त्यांना 100% फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे की ज्याच्यामुळे ही सगळ्या अपप्रवृत्तीला आळा बसेल। निश्चितच स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या हत्येतील जे मारेकरी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी चंद्रकांत उर्फ राजूभाई नवघरे यांनी केली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे समीर रमेश शेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।